महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या येवला पैठणीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलेलं आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार 2025 रोजी प्रदान करण्यात आला. आणि यावेळी येवला पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यानपिढ्यांसह मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे. येवला पैठणी ही केवळ एक साडी नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची, कलात्मकतेची आणि कुशल हातांची ओळख आहे. हातमागावर अत्यंत बारकाईने, संयमाने आणि कौशल्याने विणली जाणारी ही पैठणी आज देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. राष्ट्रपती भवनातून येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी होणं हा संपूर्ण येवल्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. येवल्याच्या हातमाग व्यवसायाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. विणकर समाजातील कारागिरांनी आपल्या पूर्वजांकडून मिळालेली विणकामाची कला जपत ती पुढील पिढींपर्यंत पोहोचवली आहे. पैठणीतील पारंपरिक नक्षीकाम, मोरकमळ, आसावली, नारळी, मुनिया यासारख्या विविध कलाकुसरीमुळे येवला पैठणीला देशभरात विशेष ओळख मिळाली आहे. विणकरांच्या हातातील कौशल्य, डिझाईनमधील बारकावे, रंगांची निवड आणि पारंपरिक तंत्राचा आधुनिक बाजारपेठेशी साधलेला मेळ यामुळे येवल्याच्या पैठणीनं देशाच्या वस्त्रोद्योगात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आणि आता या पैठणीचे चित्र टपाल तिकिटाच्या माध्यमातून देशभर पोहोचणार असल्याने येवला आणि येवला पैठणीची राष्ट्रीय ओळख आणखीन भक्कम होणार आहे. येवल्याची ओळख देशाच्या वस्त्रोद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक व्हावी आणि पैठणी उद्योगाला आधुनिक काळानुसार नवी दिशा मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सातत्यानं प्रयत्नशील आहेत.